ओके, सुरू कर. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार मंडळी, 18वा अध्याय पुढे सुरू करूया. आज कोण सांगणार आहे? बंद केलं ते. कोणाला करायचं आज? वशवाडा. मला वाटतं क्रांतीला होतं काय का नाही? हो, क्रांतीचा होता, पण क्रांती आली नाही. ठीक आहे, हरकत नाही, आपण सुरू करू. आणि आधी तर मग आपण नंतर ते करूया. तर आपण हे सगळं आपण बघतोय, तर ते आपण सात्विक, राजसिक आणि तामसिक असे आपण 3 गुण सगळ्याच्या बाबतीत बघतो. तर आता एक थोडीशी यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ फॉर कपल ऑफ मिनिट्स. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे गंमत म्हणून विचारते की आपण जेव्हा कठोपनिषद, तुमच्यापैकी कोणी केलाय माहित नाही कठोपनिषद, पण कठोपनिषदामध्ये सुरुवातच अशी आहे की नचिकेताची गोष्ट आहे. नचिकेत तेव्हा 8 वर्षाचा होता आणि त्याचे वडील जे होते त्यांचं नाव वाजश्रवस. वाजश्रवस जे होते त्यांनी असं ठरवलं की त्यांना स्वर्गात जायचंय, म्हणून त्यांनी यज्ञ करायचं ठरवलं. आणि ते यज्ञ करताना त्यांना यज्ञामध्ये आपल्याला हे द्यावं लागतं, काय दक्षिणा द्यावी. दक्षिणा देताना त्यांनी असं ठरवलं की त्यांच्याकडे खूप गायी होत्या, पण त्यांनी ज्या गायींना म्हणजे अजिबात थोडंसंच खातात आहे, थोडंसंच पाणी पित आहेत आणि भाकड गायी होत्या की ज्यांचं दूध निघू शकत नाही, अशा भाकड गायींना त्यांनी म्हणजे ब्राह्मणांना दिलं. तर हा नचिकेत तिचा बसला होता आणि मग त्याला वाटलं की आता ह्या जर आपण जर का गायी दिल्या तर मग आपल्या वडिलांना तेवढं पुण्य नाही मिळणार का? मिळेल का? मग त्यांना स्वर्गात म्हणजे स्वर्गामध्ये जायला मिळेल की नाही, असा त्याच्या मनात प्रश्न आला. तर तुम्हाला काय वाटतं की जर का एखाद्याने भाकड गाई दिल्या कोणाला, आफ्टर ऑल ते पण दानच आहे, तर या दानाला तुम्ही काय म्हणाल आणि याच्यामध्ये त्यांना पुण्य मिळणार की नाही, असा प्रश्न आहे. तर जाणून बुजून बोलायला हरकत नाही ना? बोलायला हरकत नसेल तर बोलते. सांगायचं त्याच्याबद्दल की सुषमाताई बोलतायत आता. सुषमाताई बोलतायत. हा, बोला सुषमाताई. जाणून बुजून अशा भाकड गाई देणं हे पाप आहे अक्षरशः.
तुम्हाला पण माहिती आहे की गाय हे देणार नाही. गाय कशाला देतो आपण? की ब्राह्मणाला दूध मिळावं, त्याच्या घरी मुलांना दुग्ध मिळावं म्हणून आपण ते देतो. हा हा पण जर आता उद्देश आपण असेल, जे शिकलो आता त्याच्या हम्म, अनुषंगाने सांगायचंय. ज्योत्स्ना तू काहीतरी म्हणत होतीस? हा. मला पहिला माझा मुद्दा डोक्यात तोच आला जो आता सुषमाताईंनी सांगितला की आपल्याला कसं इंटेन्शन काय आहे तुमचं. जर तुम्हाला इफ यू नो इट आणि तुम्ही वाईट गोष्ट दिली तर त्याच्यात नक्कीच पाप आहे, मे बी डबल पाप आहे. ऍक्च्युली आणि असं बेसिकली ठरवतं. हा, मला वाटतं की हे सात्विक दान नाही झालं. दिस इज एक्झॅक्टली मोर मला ते लाईक सांगायचं होतं. तामस तामस झालं. तामस दान. या हे म्हणजे कसं फॉर्मवरती टिक भरल्यासारखं झालं. प्रो फॉर्मा काहीतरी दिलं, पण हा, दिलं म्हणजे त्याच्यात काहीच म्हणजे आपण म्हणतो ना, राजा उदार झाला, हाती भोपळा दिला हो आपण म्हणतो, तर नाही पण का? मी तर त्याने- म्हणेन ऍक्च्युली की इट इज नॉट इव्हन काहीतरी दिलं. इट इज आपल्याकडे जी नको असलेली हा. टाकळी हा. गोष्ट ती त्यांनी टाकून दिली. दिलेली राईट वस्तू राईट बरोबर आहे. या या तामसच केलं. एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये हा. ते झालं तर त्याने ते भाकड गाई दिल्या. म्हणजे खरं म्हणजे त्याच्यातलं आज मी नुसतं आपलं पुन्हा वाचत होते कठोपनिषद, त्याच्यातला दुसराच मंत्र असा आहे की त्यांनी भाकड गाई दिल्या आणि हम्म. नचिकेताला खूप वाईट वाटतं की आपल्या वडिलांना मग वडिलांनी असं मग तो विचारतो त्यांना की आणखी तुम्ही काय देणार आहे. मग त्याला असं वाटतं की मुलगा म्हणजे किती आपला प्रिय असतो ना, तर मी कदाचित आपल्यालाच देतील ते कुठेतरी. म्हणून तो विचारतो की तू मला कुठे देणार आहेस, मला देणार आहेस का असं विचारतो. तीनदा विचार. तर तो त्याला वाजेश्वराला राग येतो की हा असं का विचारतो. त्याला म्हणतो मी तुला यमाला देणार, अरे देवा. तुला यमाला देणार आहे. तिथे गोष्ट सुरू आहे. ते मग तो यमाकडे जातो आणि ती होल गोष्ट कठोपनिषदाची त्याच्यावरची आहे. हा. Anyway, पण मला हे वाचताना म्हटलं की आता हे जर का आपले ते दान कुठलं आहे? ज्ञानेश्वरी किंवा हे काय म्हणतात गीता जे शिकलेले लोक आहेत त्यांना चटकन त्याच्या लक्षात येईल की हा म्हणजे तामसी आहे आणि तामस तामस त्याचा दान आहे. मला आता प्रश्न पडला आहे. नाही त्याच्यात त्याला काही पुण्य मिळणार नाही. पण उलट मला प्रश्न पडला आहे की आता ह्याच्यात त्यांनी भाकड गाई दिल्या म्हणून त्याला पाप म्हणजे तामसदान आहे ते, का त्यांनी ही इज एक्सपेक्टिंग समथिंग इन रिटर्न म्हणून ते तामसदान आहे. नाही जेव्हा ते- तुम्ही दान देता तेव्हा हो आपल्याला ना. सात्विक ज्ञान येईल पाहिजे. नाही, मी तुमच्या कर्माचं तुम्हाला फळ मिळणार आहे, पण हा तुम्ही पण त्याला इंटेन्शननी करता आहात मग त्याच्यात ते वाईट आहे तर म्हणून असं तो मला प्रश्न पडलाय आता. म्हणजे प्रत्येकाचं जेव्हा- कर्माचं फळ आहे, चांगल्याचं चांगलं वाईटाचं वाईट, पण त्याच्यात तो इंटेन्शन पण आहे की मला स्वर्ग हवाय, स्वर्गाचं आधिपत्य हवंय व्हॉटेवर, आणि Correct. मग तो वाईट गाई देतो आहे किंवा हा. समथिंग इज मिसिंग, व्हॉइड आहे त्याच्यामध्ये, पूर्ण तो देत नाहीये, समथिंग इज व्हाईट लेफ्ट आउट आणि तो देतोय, तर त्याच्यामुळे तो तामस होत आहे का? हा नाही. म्हणजे करता म्हणा तुम्ही तोही तामसी आहे, जे हम्म. करता तेही तामसी आहे. ज्योत्स्नाताई, हा. मला म्हणजे तुमचा प्रश्न मला असं कळलं तरी व्हॉट आय थिंक यू आर गेटिंग ॲट, तर जर तुम्ही यज्ञ जेव्हा तुम्ही करता स्वर्गासाठी तेव्हा ते कर्म इटसेल्फ आय वुड से इट्स अ राजस कर्म ना, म्हणजे राजस तुम्ही कर्म झालं, होय. बरोबर आहे. हो. Right, right. आणि मग तुम्ही जरी चांगल्या गायी दिल्या तरी ते आय थिंक इट विल स्टील गो इन राजस. राजस, हा, चांगल्या गायी दिल्या तर राजस कर्मात जाईल, वाईट दिल्या म्हणून ते तामस कर्मात जात आहे. Yeah. ओके ओके, असं त्या मला गायींचं- वाटतं. I don't know, नाही, बरोबर निलिमाताई, आहे. you बरोबर आहे. correct like if नाही, बरोबर. I'm wrong. Yeah. बरोबर आहे. म्हणजे अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. हम्म. पण मला असं म्हणायचं की हा जो करता आहे त्याच्या हा. मनात पण असं आहे की त्याच्याकडे चांगल्या पण गायी असतात, फक्त त्याच दिल्या असतात तर, पण तसं नाही दिलं त्यांनी. या भाकड गायी होत्या त्या त्यांना देऊन टाकल्या. म्हणजे त्यांना काय आता फीड नको करायला त्याला, म्हणजे त्यांना सगळ्यांना एक्झॅक्टली. मग त्यांनी स्वतःच्या घरातली अडगळ त्यांना दिली, Exactly. That's what नाही I'm का? saying. हे Yeah, काय, yeah. हे दान नाही झालेलं. हे आपण रद्दी टाकून देतो. पूर्वी रद्दी आपल्याला विकत द्यायचो आपण. ओके, दॅट्स ओके, कारण त्या माणसाला रद्दी पेपर हवा असतो, तो त्याचा विक्रय करतो, वाण्यांना वगैरे पुरवतो. पण मला रद्दी एक नुसतीच मिनिट- दुसऱ्याला दान म्हणून मला द्यायची, एक- दिस इज नॉनसेन्स. आपण पण एक शिकायला पाहिजे. आपण बऱ्याचदा हा, आपला तेच. बेसमेंट क्लीन करतो, आपण आपल्या क्लोजेट क्लीन करतो आणि आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपण देऊन टाकतो. तेच मी आणि आपण म्हणणार आपल्या होते आता. मारे म्हणतो वा वा आपण डोनेशन केलं, बट दॅट्स नॉट रिअली डोनेशन. नव्हतं. नो नो. एक्झॅक्टली. मला मी तेच माझं- म्हणणार होते आता, मी पण निलिमाताई तेच म्हणणार होते आता,
की जर आपण एवढं आपण कपडे राहतात आमच्या इकडे हे राहतात साडी दान वगैरे, तर ज्या यूज साड्या ज्या तुम्हाला नको असल्या तुम्ही दान देता, मग ते हम्म. ते कुठलं दान कसं होईल ते मग? आपण तर ते म्हणतो की म्हणजे आपण देवाला नको असं म्हणून दिलं तर मग ते बरोबर नाही झालं. आणि पण तेच ते आहे आता ज्या चांगल्या नको साड्यांचा मोह राहतो, ज्या साड्या नको असतात ते देऊन देतो आपण खूप वापरल्या म्हणून. हा, त्याच्याबद्दल ते मी बरोबर. एकदा पण एक तुलाच वाचलं होतं ते सांगू का? हा, चालेल. ते हो, म्हणजे अरे वा, इंग्लिश क्रांती आली. याच्यामध्ये मी आले वाचलं होतं असं की आपल्या वस्तूकडे आपल्याकडे राहण्याचा एक ठराविक काळ त्या वस्तूचा सहवास आपल्या बरोबर असतो. सो जाताना आपण जेव्हा परत देतो तेव्हा त्यांना सांगायचं त्या वस्तूशी बोलायचं असं त्या पुस्तकात लिहिलं होतं की मला तुझा सहवास लाभला आणि छान झालं, आता तुझा माझा संबंध सहवासाचा संपला, आता तू पुढच्या प्रवासाला पुढे जा म्हणून ते दुसऱ्याला रिसायकल द्यायचं द्यायचं. आपण द्यायचं. या या ते या करताना ते एका पुस्तकात मी वाचलं, मला ते कॉन्सेप्ट आवडलं कारण आवडलं हा. असं रिगिफ्टिंग वगैरे मला पण ते असं कोणाला तरी आपली राहिलेली वस्तू द्या वगैरे नको असायचं, तर मग हे पुस्तक वाचलं मला पटलं की चला आपल्या ह्या वस्तू बरोबर इव्हन बॉक्स बरोबरचा हो संबंध आपलं एवढंच त्याचा वाटायचं. ऋणानुबंध आणि संपला त्या गोष्टी. तेच ना. सहवास आणि तेवढाच वापरलेले कपडे म्हणजे कसं आहे की हँड मी डाऊन आहे. कोणी तिथे त्याचा उपयोग करणार आहे म्हणून आपण त्यांना देतो. आता आपण शाळेतले युनिफॉर्म एका इयत्तेतले आपण पुढच्या मुलं वाढतच असतात. मग खालच्या इयत्तेला त्यातल्या मुलांना आपण देत होते, नाही का? ते वाईट नाहीये इट म्हणजे गेट्स मला युज्ड. तरी वाटतं. ते या वाईट नाहीये, पण तुम्हाला नको म्हणून तुम्ही देऊन टाकलं तर हा त्याचं ते हे म्हणजे कोणाला तरी आपण त्यामासारखं. हाताने उचलून देतो आणि ते आपल्याला माहितीये की ते जुनं आहे, पण हा. मी सांगून त्याला दिलं तर उपयोग होईल हा, त्याचा असं देतो. सांगून दिलं तर त्याचं आणि हे उपयोगाला विचारून देतो उपयोग ना होतोय म्हणजे म्हटल्यावर इट इज अ हा. गुड थिंग, पण आता ह्या Exactly. गायींचा त्याला काही उपयोगच नाही. नाही. नाही नाही Exactly. नाही त्या. आणि बरोबर. त्याचं हे उद्देश वेगळाच होता ना. हा. एक्झॅक्टली. बरोबर. राईट राईट. हा, चला आता आपण क्रांती चला. क्रांतीला क्रांती आलेली आहे. वाचू का? हो, म्हटलं थोडस आपण वेगळा विषय घेऊया म्हणून आज मी कठोपनिषद वाचताना माझ्या मनात हे आलं आणि म्हटलं आपण त्याच्याबद्दलच बोलतोय की तामस काय राजस काय म्हणून Correct. तो विषय केला, पण ठीक आहे. आणि तो पण तोपर्यंत यायची होती. सो या चालेल. चालेल. अध्याय 18 श्लोक 35 ते 41. ज्योत्स्नाताईंनी आधीच्या श्लोकावर आधारित गोषवारा मागच्या वेळेचा वाचला. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ताविषयीचे विश्लेषण केले. कर्म प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे जे चांगले आहे ते घ्यायचं, तसं वागायचं व जे वाईट आहे ते सोडून द्यायचं, निवृत्त करायचं. बुद्धीचे, धैर्याचे सात्विक, राजस व तामस असे प्रकार जाणले. जन्म मरण चक्रात सापडलेला जीव प्रथम नाना प्रकारचे जीव धारण करतो, मग मानवी शरीरात भाग्यानेच प्रवेश करतो. तो जाणीवेने जेव्हा या जगाकडे पाहू लागतो तेव्हा डोळ्यापुढे उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा प्रकारच्या व प्रवासाच्या 3 वाटा दिसतात. एखादे कार्य करावे किंवा करू नये असा निश्चय करण्याचे काम बुद्धी करते. प्रत्यक्ष जीवनाला विशिष्ट वळण लावण्याचे मुख्य काम या बुद्धीच्या अंतःशक्तीवर अवलंबून असल्याने बुद्धी ही सर्वश्रेष्ठ ठरते. कर्म करायचे ठरल्यानंतर ते प्रत्यक्ष घडण्यासाठी सर्व ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय प्रयत्न करतात. त्यासाठी धैर्य या अंतःशक्तीचा पाठिंबा लागतो. माणसाची धैर्यरूप अंतःशक्ती जर दुर्बळ असेल तर बुद्धीने सत्कर्म करण्याचा निर्णय जरी घेतला तरी ते कर्म प्रत्यक्षात घडून येणार नाही. माणसाचं मन नेहमी संकल्प व विकल्पांच्या कोलांट्या उड्या मारत राहतं. इथे मी माझेच उदाहरण, मला सगळीकडे वेगवेगळे प्रदेश पाहावे ही बौद्धिक इच्छा असूनही एकटे विमानात बसून प्रवास करायची भीती वाटते. त्यामुळे ती धैर्य धरून अंतःशक्ती कमी पडल्यामुळे ते कार्य घडत नाही. लोभ हे राजस धैर्यात असतो. तामस धैर्याचे राक्षस रावण वृत्ती चांगली नव्हती, पण तो वेद शिकलेला म्हणून आपण त्याला पुण्यजन म्हणतो असे निलिमाताईंनी आपल्याला मागच्या वेळेला सांगितले. तमोगुणी पुरुष आळस बाळगून असल्यामुळे निद्रा त्याला कधीच सोडत नाही. धोंड्याला आपला कडकपणा सोडता येत नाही, त्याप्रमाणे तामस मनुष्य सर्वच हव्यास ठेवतो. सगळेच धन, तारुण्य, विषयेच्छा, वस्तूंचा मोह, स्नेह असतो. त्यामुळे शोक पण त्याला सोडत नाही. असंतोष उराशी तो धरून बसतो. त्यामुळे खेदाची मैत्री होते आणि मरणाच्या वेळेपर्यंत खेद त्याला सोडत नाही.
ज्या धैर्याने त्याला धरले आहे त्याला तामस धैर्य असे म्हणतात. आता अशा 3 प्रकारच्या बुद्धी व धैर्याने जे कर्म उत्पन्न होते, मग त्याला जे कर्मफळ येते त्याला सुख असे म्हटले जाते. तेही 3 प्रकारचे सुख असते. सुखरूपी फळांची सात्विक, राजस, तमस अशा 3 जाती निर्माण होतात. सुख म्हणजे जीवाची क्षणिक अथवा दीर्घकाळ स्वतःला विसरण्याची एक विलक्षण स्थिती असून त्या काळात तो जीव आत्म्याशी एकरूप होतो. जीवाला स्वतःचे विस्मरण होण्यासाठी स्वतःवर संस्कार करून घ्यावे लागतात. आता चोखी बोली म्हणजे चोख शब्दात सांगणे आणि बोल बघे म्हणजे शब्दांच्या मार्गाने, असे निलिमाताईंचे स्पष्टीकरण मागच्या वेळेस ऐकले. मिठाचे पाणी होण्याकरता पाण्याचे हबके मारावे लागतात किंवा दिव्य औषधाने रोग बरा होण्यासाठी योग्य प्रमाणात औषध दीर्घकाळ व अखंड घ्यावे लागते. तर 3 सुखांपैकी सर्वश्रेष्ठ सुख हे असे सात्विक सुख, ज्यामध्ये जीव आत्मा एकरूप होतो. त्याच्या प्राप्तीसाठी सुरुवातीला खडतर भोग किंवा क्लेश भोगावे लागतात. चंदन मिळण्यासाठी सापांशी सामना करावा लागतो. आत्मज्ञान होतंय तेव्हा आत्माशी एकरूप होणे, जीव एकरूप होणे, तेव्हा त्याला सात्विक सुख म्हणतात. हे स्पष्टीकरण समजले. त्यात मला एक गाण्याच्या ओळी आठवल्या. कष्टाविन फळ ना मिळते, कळते परिना वळते. सुखाचा आरंभ यमदमाच्या अनुभवामुळे कठीण असतो. योगी ज्ञान मिळवण्यासाठी पान अपानाचे लोंढे गिळावे लागतात. विषयरूपी धरांचा त्याग करताना इंद्रियांना त्रास होतो. जसं आपण उपास करतो ती क्रिया, समुद्रमंथनातून अमृत निर्माण झालं ती प्रक्रिया, त्याचप्रमाणे अद्वयानंदाची खाण उघडते. हे झाले सात्विक सुख. विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे सुख आधी अमृतासारखे वाटते, पण परिणामी विषासारखे ते राजस सुख होय. कर्ज काढून लग्नाचा खर्च करणे, चोराची कृती मैत्रीने सुरुवात होते ती, ही अशी काही उदाहरणे. किंवा हंसाला पाण्यात रत्न दिसून झडप घालताच त्याचा जीव जातो. नाशाचे तडाखे सोशीत बसावे लागतात. किंवा बचनागाच्या विषाने ते गोड असूनही हानीच होते. आता निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून निर्माण होणारे ते तामस सुख, जसे मद्य पिणे, वेश्येकडे जाणे, दुसऱ्याला ठार मारणे इत्यादी क्रिया, हे तामस सुखात मोडतात. या प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये किंवा देवांमध्ये नाही. सर्व जग 3 गुणांनी शुद्ध गुणांचे बनलेले आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर, स्वर्ग, मृत्यूलोक, पाताळ असे हे भेद दाखवले गेले आहेत. आता 4 वर्ण जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे स्वभावसिद्ध गुणांच्या योगाने विभागलेली आहेत. ही चातुर्वर्ण व्यवस्था अशी आहे, मालकाने नोकरांनी जशी वाटून कामे दिले त्याप्रमाणे ब्रह्म व क्षत्रिय हे अधिकारी केले जे सात्विक गुणांचे, आणि रजोगुण सत्वगुण ते वैश्य, आणि रजोगुण तमोगुण या ठिकाणी शूद्र. असं त्यामुळे प्रत्येक घरात वेगवेगळ्या वर्ण व गुणाचे व्यक्तिविशेष आढळतील. एवढं सांगून मी संपवतो. छान केलंस तू, खूप छान सांगितलंस. आणि स्वतःच थोडंसं सांगितलं ते पण आवडतं मला, की म्हणजे यू आर ट्राईंग टू रिलेट टू इट, राईट? व्हेरी Yeah. गुड. हो. आणि हे आता आपण जे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्याबद्दल बोलणार आहे, तर इथेच आपल्याला म्हणायचं आहे की म्हणजे कोणी ब्राह्मण असतो तो त्याच्या गुणांमुळे असतो, किंवा क्षत्रिय असतो तो त्याच्याप्रमाणे असतो. जसं आपण म्हणतो की बाजीराव हा जरी ब्राह्मण असला तरी त्याचे गुण सगळे क्षत्रियाचे होते. म्हणजे खरं म्हणजे तो क्षत्रियच होता असं आपल्याला म्हणता येईल. तर हे आपल्याला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय. आता पुढच्या मंत्रामध्ये आपल्याला सांगणार आहे की ब्राह्मण कोणाला म्हणायचं, तर त्याच्या मागे कुठले गुण असावे. तर त्या गुणांबद्दल मी थोडंसं सांगते, कारण एकदमच आपण ते वाचलं तर आपल्याला विशेष कळत नाही. तर त्या मंत्रामध्ये म्हटलंय शम, दम, तप, शौचम, क्षात्रिय, क्ष आहे तिथे, शांती, आर्जव, ज्ञान, विज्ञान, एवढ्या गोष्टी असतात. तर शम म्हणजे काय, तर अंतःकरणाचा निग्रह तुमच्याकडे पाहिजे. नंतर दम म्हणजे
इंद्रियांवरती तुमचा ताबा असायला पाहिजे की इंद्रिय काय करतात. नंतर म्हणजे आपली जी काय इंद्रिय असेल त्याच्यामुळे आपण अधर्माकडे जाऊ नये हे आपल्याला बघायचं असतं, त्याला दम म्हणतात. नंतर शौचम म्हणजे आतून आणि बाहेरून सगळं शुद्ध असायला पाहिजे, त्याला शौचम म्हणतात. नंतर शांती ही जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे की दुसऱ्याच्या जे काही अपराध असतील त्यांना आपण क्षमा करायची, म्हणून त्याला शांती म्हणतात. नंतर ज्ञान म्हणजे जे काय आपण शिकतो, आपण मागच्या वेळी पाहिलं होतं ज्ञान आणि विज्ञान मधला फरक. तर ज्ञान म्हणजे जे काय आपण शिकतो ते सगळं ज्ञान, आणि त्याच्यापासून मग क्रांतीनेच म्हटलं होतं की ज्ञेय काय आहे, तर ज्ञान जे आपल्याला मिळतं त्याच्यापासून आपण जे निष्कर्ष काढतो ते ज्ञेय असतं. तर त्याच्या आधी ज्ञान त्यांनी म्हटलंय. नंतर विज्ञान, विज्ञान म्हणजे परमात्मा जो आहे त्याचं जे ज्ञान आहे त्याला त्याला विज्ञान म्हणतात. तर विज्ञान म्हणजे सायन्स नाही, इथे आपल्याला परमेश्वराचं ज्ञान असतं त्याला आपण विज्ञान म्हणतो. हे सगळं ज्याच्यामध्ये असेल तो ब्रह्म. तर म्हणजे आता आपण उगाचच आपण हे म्हणू नये की मी ब्राह्मण आहे किंवा मी क्षत्रिय आहे. आपल्या गुणांवरून आपण ठरवावं की आपण अजून नाही आहे तिथे, पण आपली वृत्ती तशी आहे मात्र की आपल्याला सात्विक वृत्ती आपल्या एवढंच आपण म्हणायला पाहिजे. ओके, आता आपण जाऊया काय वाचायला सुरुवात करूया. 42वा. दिसतंय का 42? 42 आहे दिसतंय. सुषमाताई वाचणार आहेत ना? सुषमा, यू आर ऑन म्यूट सुषमाताई. सुषमाताई. शी इज ऑन म्यूट ना? सुषमा येडवडेकर. आता काही ओके. शमोदमस्तपः शौचम शांतिरार्जम जरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. शम, दम, तप, शुद्धी, क्षमा, सरळपणा, ज्ञान, अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य म्हणजे आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याला अनुसरते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते. याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम असे आहे. तो शम ज्या ब्रह्मकर्माचा पहिला गुण आहे. आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे. रे अर्जुना, तो शमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे. आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे, त्याचप्रमाणे जसे सटवीच्या म्हणजे 5वीच्या रात्री दिव्याला सदा विसरत नाहीत, तसे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे हे निष्पाप अर्जुना, त्याला तप असे नाव आहे. हे तिसऱ्या गुणाचे स्वरूप आहे. कुठे गेलं? आणि शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहे. मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले, असे जे आत बाहेर शुद्ध वागणे, अर्जुना त्याला शौच हे नाव आहे. तो ज्या कर्मामध्ये 4था गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे. अरे अर्जुना, ती क्षमा होय. तो गुण जेथे 5वा आहे, जसा सप्तस्वरात पंचम स्वर मधुर आहे त्याप्रमाणे तो आहे. आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते, अथवा वाकड्या असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते, त्याप्रमाणे प्रतिकूल जीवाविषयीही जो चांगला सरळपणा ते आर्जव होय. व ते या ठिकाणी 6वा गुण आहे. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाच्या ठिकाणी पाणी घालतो, परंतु तो माळी ते आपले सर्व श्रम जसे एका फळाच्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्त करून घेणे हे जे पक्के जाणणे,
ते या कर्मात ज्ञान आहे. ते ज्ञान ज्या कर्मांमध्ये 7वा गुण आहे आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे. पहा, तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते. अर्जुना, हे चांगले विधान आहे. ते या गुणकर्मात 8वे गुणरत्न आहे आणि आस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समजावे. राजाच्या हुकमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो. ओके. ते मध्येच हल्ल्यामुळे मला हे झालं. ओके. जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो. तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण होय आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे होते. याप्रमाणे शमादिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या नवगुण रूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी सदा पूजलेला असतो. पूजलेला का फुललेला, याने चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसे आपल्या सुवासाने नेहमी चर्चिलेले असते, त्याप्रमाणे नवगुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो. तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. तरी सर्वेंद्रियाची वृत्ती घेऊनी आपुला हाती, बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणिपे शमू, तो गुण गा उपक्रमू जया कर्माचा. आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटुनी विधीचे नि दंडे, नेदिजे अधर्माकडे कहीची जावो. तो पैगा क्षमा विरजा दमगुण जेथ दुजा, आणि स्वधर्माची या वोजा जिणे जेगा. तेवीची सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ते वाहणे सदा. तया नाम तप ते तिजया गुणाचे रूप, आणि शौचही निष्पाप द्विविध जेथ. मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारेले, ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का. तया नाव शौच पार्था तो कर्मी गुण जये चौथा, आणि पृथ्वीच्या परी सर्वथा सर्व जे सहाणे. ते गा क्षमा पांडवा गुणजेथ 5वा, स्वरा माझी सुहावा पंचमो जैसा. आणि वाकडे नि वोघेसी गंगा वाहे उजूच जैसी, का पुठी वळला उसी गोडी जेवी. तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा, ते आर्जव गा 6वा जेथीचा गुण. आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी, परिती आघवेची फळी जाणे जेवी. तैसे शास्त्राचारे तेणे ईश्वरूची एक पावणे, हे पुढे जे का जाणणे ते येत ज्ञान. ते गा कर्मी जिये 7वा गुण होये, आणि विज्ञान हे पाहे एवं रूप. तरी सत्वशुद्धीची वेळे शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे निष्कंक बुद्धी. हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेथ 8वे, आणि आस्तिक्य जाणावे 9वा गुण. पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया, तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्राते. आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे, तो 9वा गुण जेणे कर्म ते साच. एवं नवहि शमाधिक गुण जेथ निर्दोष, ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. तो नवगुण रत्ना करू या नवरत्नांचा हारू, न फेडितले दिन करू प्रकाशू जैसा. नाना चापा चापवळी पूजिला, चंद्र चंद्रिका धवळला, का चंदनू निजे चर्चिला सौरभ्ये जेवी. तेवी नवगुण टिकलग
लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, कहीची न संडी अंग ब्राह्मणाचे. आता उचित ते क्षत्रिया, तेही कर्म धनंजया, सांगो ऐक प्रज्ञेचिया भरोवरी. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं, युद्धे चाप्यपलायनं, दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम. शौर्य, तेज म्हणजे पाणीदारपणा, धैर्य, दक्षता, युद्धामध्ये परांगमुख न होणे, दातृत्व आणि ईश्वरभाव म्हणजे आश्रितांचे पालनपोषण व नियमन ही क्षत्रियांची स्वभावज कर्मे आहेत. तर सूर्य हा प्रकाशाच्या बाबतीत जशी सहाय्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही, तसा स्वभावतः अंगाने जोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो या क्षत्रियांच्या गुणातील पहिला होय. आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यवधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे चंद्रासह जरी असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही, त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला विस्मित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल न होऊ देणे, ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियांच्या कर्मात दुसरा गुण आहे, व धैर्य हा क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण आहे. आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत. ते या हलवायला पाहिजे पुढे. थोडं वरती करा. ओके, ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय. ऐक, आणि पाणी वाटेल तितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन कमल विकासते, अथवा आकाश हे उंचीच्या कामे वाटेल त्याला जिंकते. त्याप्रमाणे अर्जुना नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांमुळे उत्पन्न होणारे जे हर्ष, भय, शोक आदी विकार त्यांचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे, ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज. आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे, शत्रूला कधी पाठ न दाखवणे. ज्याप्रमाणे गरोदर स्त्री पतीला आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळते, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखवण्याचे टाळावे. अर्जुना ऐक, धर्मार्थादी 4 पुरुषार्थांच्याही वरचढ जशी भक्ती ही एक 5वी आहे, त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा 5वा गुण आहे. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फुलाफळांच्या बाबतीत उदार असतात, अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात, अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे हवे ते देणे, ते अपरिमित दान हे अपरिदान जेथे ज्या क्षत्रियाच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे. आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे, आपले हस्तपादादी अवयव पोसवून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे, त्याचे नाव ईश्वरभाव नियामक शक्ती होय. व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियांच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादी उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते, जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियांचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. असा तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर तो सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणूनच तो हा 7 गुणरूपी सप्तस्वर्गांना आधार आहे. किंवा हे कर्म नव्हे, तर 7 गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे, व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. अथवा या 7 गुणरूपी 7 उघांनी युक्त वाहणारी अशी ही क्रियारूप गंगा या जगात क्षत्रिय रूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. परंतु हे फार वर्णन राहू दे. अर्जुना पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे.
हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो. ऐक. तरी भानू हा तेजे, नापेक्षी जेवी विरजे, का सिंहेन पाहिजे जावळिया. ऐसा स्वयंभ जो जिवे लाठू, सावा ये विण उद्भटू, ते शौर्य गाजेथ श्रेष्ठू पहिला गुण. आणि सूर्याचे नि प्रतापे, कोडीही नक्षत्र हारपे, ना तो तरी न लोपे सचंद्री तीही. तैसेनी आपुले प्रौढी गुणे, जगासी विस्मयो देणे, आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. ते प्रागल्भ्य रूप तेजा, जिये कर्मी गुण तुझा, आणि धीरू तो तिजा जेथीचा गुण. परी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस, झाकी ना ते परियेस धैर्य जेथे. आणि पाणी हो भलते तुके, परी ते जिणवनी पद्म फाके, का आकाश उंचिया जिंके आवडे तया ते. तेवी विविध अवस्था पातलिया जिणवनी पार्था, प्रज्ञा फळतया अर्था वेझ देणे जे. चोख जेथ चौथा गुण देख, आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे कोणे सदा. माहेवणी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी, रिपू पाठी नेदिजे तैसी. समरांगणी हा क्षत्रियांचा आचारी, पाचवा गुणेंदू अवधारी, चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे, का उदार परिमळे पद्माकरू. नाना आवडीचेनी मापे, चांदिणे भलतेने घेपे, पुढिलांचेनी संकल्पे तैसे जे देणे. ते उमपगादान जेथ सहावे गुणरत्न, आणि आज्ञे एकायतन होणे जे का. पोषूनी अवयव आपुले करविजती मानविले, तेवी पालणे लोभविले जगजे भोगणे. तया नाम ईश्वर भावो, जो सर्व सामर्थ्याचा ठावो, तो गुणा माझी रावो सातवा जेथ. कैसे जे शौर्याधिकी, इही सात गुण विशेखी, अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. तैसे सप्तगुणी विचित्र, कर्म जे जगी पवित्र, ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. नाना क्षत्रिय नव्हे नरू, तो सत्व सोनयाचा मेरू, म्हणून गुणस्वर्गा आधारू साता इया. नातरी सप्तगुणार्णवी, परिवारली बरवी, हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो. का गुणाचे साताही ओघी, हे क्रिया ते गंगा जगी, तया महोदधीचा अंगी विलसे जैसी. परी हे बहु असो देख, शौर्यादि गुणात्मक, कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी. आता वैश्याची ये जाती, उचित जे महामती, ते ऐकेगा निरुती क्रिया सांगो. पुढे मी वाचायचे अजून? आता मी वाचते. ओके, थँक्यू. कृषी गौरक्ष वाणिज्यं वैश्य कर्म स्वभावजं, परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. शेतकी, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वभावतः कर्मे आहेत. सेवारूपी कर्म हे शूद्राचे स्वभावज कर्म आहे. तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे, फार काय सांगावे. शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय आहे. हा कर्मसमुदाय वैश्य जातीच्या स्वभावातील आहे असे समज. आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत. त्यांची जी सेवा करणे ही शूद्राचे कर्म आहे. द्विजसेवेपलीकडे शूद्राला कर्म करणे नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला सांगितली. तरी भूमी बीज नांगरू, या भांडवलाचा आधारू, घेऊन लाभपारू मिळवणे जे. किंबहुना कृषीजने गोधने राखोनी वर्तणे, का समार्घीची विकणे समर्गी असा शब्द. अहर्गी वस्तू. या
एक मिनिट हा, तो समर्गी असा शब्द आहे. समर्गी म्हणजे समर्गी. स्वस्थ असणारी. आणि मग हा, महर, मग पुढे शब्द आहे महर्गी. महर्गी. महर्गी म्हणजे महाग वस्तू. महाग. हम्म. बरोबर. येतुलाची पांडवा वैश्या ते कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्वभावा अंतुला जाण, आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण, ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म, पै द्विज सेवे परवतोय धावणे नाही शूद्रा ते, एवं वर्णोचिते दाविली कर्मे, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः, स्वकर्मनिरतः सिद्धे यथा विन्दति तच्छृणु. आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेल्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. स्वकर्मरत मनुष्य कोणत्या प्रकारे मोक्ष पावतो ते ऐक. हे एक चतुर मिनिट अर्जुन. थांबा, एक मिनिट थांबा इथे. तर आता ही जी विहित कर्म आहेत आपल्याला, म्हणजे आपलं आश्रम जो आहे आणि आपलं जे काय आपण आता म्हटलं तशा आपली जी काय जात असेल ना, म्हणजे अशी नाही म्हणजे जन्माला तिथे नाही, आपल्या गुणामुळे जी काही जात असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला जी कर्म आलेली आहेत त्याला त्यांनी विहित कर्म म्हटलंय. तर त्या विहित कर्माबद्दल आपण आता बोलतोय. ओके, जाऊया पुढे. हे चतुर अर्जुना, ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत, त्याप्रमाणे हीच कर्मे या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे, गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते त्यालाच शोभते. हे विरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्रांनी काय सांगितले आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. जसे मूळचे आपलेच रत्न असले तरी ते परीक्षकांच्या हातून पारखून घ्यावे, त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी असते, परंतु दिव्या वाचून रात्री तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपणच समजून घ्यावा. मग घरी असलेलाच ठेवा. ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखवला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे काय. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरण करतो, परंतु आळस टाकून फळांची आशा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून, ते पूर्ण पुढे वर करता का. शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथे सर्व भर ठेवून करतो. जसे प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो. अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्याप्रत प्राप्त होतो. कारण की विहित कर्म मुळीच न करणे आणि शास्त्रांनी निषिद्ध ठरवलेली कर्मे करणे या दोहोंच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही. म्हणून तो विरुद्ध संसाराला म्हणजे दुःख योनीला मुकला. आणि तो काम्यकर्मांकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीच. तसेच दुसरे जे नित्यकर्म ते तर त्याने त्याच्या फलाचा त्याग करून नाहीसे केले, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ऐक, अशा रीतीने तो पाप पुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो.
जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे, अथवा कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो, जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेले तारण होय व जे पुण्यरूप वृक्षाचे फूल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो. अर्जुना, हे पहा, आत्मज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडत आहे, म्हणून आगाऊच वर्धाव्याप्रमाणे म्हणजे वाढ होणे वार्धक्य का? नाही, वाढत नाही, वर्धाव्याप्रमाणे म्हणजे वाढतं त्याला आपण म्हणतो ना, वाढतं वार्धक्य सारखं नाही, वाढतं प्रमाणे ते सूचना देणारे वैराग्य. वाढतं ते स्वतः. हा अरुणाचा उदय होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. फार काय सांगावे, आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्यरूप दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. अर्जुना, हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक, त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. पतिव्रता स्त्री सर्व भोगांसह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केली असे होय. अथवा बालकाला जगण्याला एका आई वाचून दुसरे काय साधन आहे? म्हणून तिचा आश्रय करावा हा त्या बालकाचा श्रेष्ठ धर्म आहे. अथवा केवळ पाणी म्हणून, आपले जीवन म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थाच्या सहवासाला, समुद्राला सहज प्राप्त झाला. त्याचप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे. पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगन्नाथालाही त्याचे ओझेच वाटेल. अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. एखादी दासी एखाद्याच्या जीवाच्या परीक्षेला उतरली असता ती प्रथमची दासी खरी, पण पुढे मालकीण बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले शिर खर्च करणारा, त्याला स्वामी म्हणजे मालक जसा इनामपत्र करून देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो, त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा, उचित जैसे करणा शब्दाधिक, ना तरी जळद्वच्युता पाणिया उचित सरिता, सरितेसे पांडुसुता सिंधू उचितू, तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे, गोरे या अंगा जैसे गोरेपण, तया स्वभाव विहिता कर्मा. शास्त्राचेनी मुखे विरोत्तमा, प्रवर्ता वया लागी प्रमा, आढळे कीजे पै आपुलेची रत्न थिते, घेपे पारखिया चेनी हाते, तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावे. जैसी दिठी असे आपुला ठाई, परी दीपे विण भोग नाही, मार्गू न लागता काही, पाय असता होय. म्हणून ज्ञातीवशे साचारू, सहज असे जो अधिकारू, तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. मग घरींचाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा, तरी घेता काय पांडवा आडळू असे. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरे गा. परी आळसू सांडुनी, फळकाम दवडुनी, आंगे जीवे मांडुनी, तेथेची भरू. ओघी पडिले पाणी, नेणे आनानी वाहणी, तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. अर्जुना, जो यापरी ते विहित कर्म स्वये करी, तो मोक्षांचा ऐलद्वारी पैठा होय. जे अकरणा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा, म्हणून भवा विरुद्धा मुकला तो, आणि काम्यकर्माकडे
न परतेची जेथ कोडे, तेथ चंदनाचेही खोडे, न लेची तो. कुठे गेलो ते? येडी. येर नित्य कर्म तव, फल त्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. ऐसेनी शुभाशुंभी संसारी, सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा, शेवटू जेथ. मोक्ष फळे दिधली बोल, जे सुकृत तरुणचे फूल, तये वैरागी ठेवी पाऊल, भवरू जैसा. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, एक मिनिट. उदयो त्या वाधावा शब्द आहे ना? वैराग्याचा. हा वाधावा शब्द आहे ना, त्यालाच त्यांनी वर्धावा इकडे शब्द वापरलाय ना. त्याचा अर्थ वाधावा, अर्थ हा हा, किंवा फायदा होतो असा जो अर्थ आहे. फायदा, हा, ओके. फायदा होतो त्याचा किंवा ते वाढतं, म्हणजे वर्धावा असा शब्द आहे ना. हा, बरोबर. ओके, जाऊया. हा, पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदयो त्या वैराग्याचा, ठावो पावे. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान, ते वैराग्य दिव्यांजन, जीवेले तो. ऐसी मोक्षाची योग्यता, सिद्धी जाय तया पांडुसुता, अनुसरोनी विहिता कर्मा यया. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. पै आघवाची भोगेसी, पतिव्रता क्रीडे प्रियेसी, की तयाची नामे जैसी, तपे तिया केली. का बाळका ऐकी माया, माये वाचोनी जिणे काय आहे, म्हणून सेविजे की तो होये पाटाचा धर्मो. नाना पाणी म्हणून मासा, गंगा न सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा. वरपडा झाला, तैसे आपलिया विहिता उपावो. असे न विसंबिता, ऐसा कीजे की जगन्नाथा, आभारू पडे. अगाजया जे विहित, ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत, सापडे तो. पै जीवांचा कसी उतरली, ते दासी की गोसावीण झाली, सिसे वेची तया मविली, वही जेवी. तैसे स्वामीची या मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा, येरते गा पांडवा वाणिज्य करणे. मी थांबते आता. छान वाचलं. थँक्यू. आता तर आपण मला वाचायचंय. वाचलं. हम्म. मला वाटतं आपला एकच होईल, पण बघू एक होतं का बरं, दोन. बरं. हा. यत प्रवृत्तिर्भूतानां, यत् सर्वमिदं ततं स्वकर्मणा, तम स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते व ज्याने हे सर्व विश्व व्यापिले आहे, त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य वैराग्य मिळवितो. म्हणून विहित कर्म केले असता ते कर्म केले असे नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत, त्या ईश्वराची आज्ञाच पाळली असे होय. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनविलेल्या जीवरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकार रूपी दोरीने खेळवीत आहे, म्हणजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आत बाहेर एक तेज व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आत बाहेर पूर्णपणे भरलेले आहे, हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्यसिद्धी हा प्रसाद दिला जातो. त्या वैराग्यावस्थेमध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासे होते. नवऱ्याच्या ध्यासामुळे, म्हणजे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीला जगणे देखील त्रासदायक वाटते, त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेधानेच तन्मयता उत्पन्न होते आणि बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते.
म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळिली, जयापासून का आली आकारा भूते. जो अविद्येचिया चिंधिया गुंडोनी जीव बाहुलिया, खेळवितसे तिगुणिया अहंकार रज्जू. जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरीत, झाले आहे दीपजात तेजे जैसे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे वसाय तया. जिये वैराग्य दशे ईश्वराचेने वेधवशे, हे सर्व ही नावडे जैसे वांत होय. प्राणनाथाचिया आधी विरहिणी ते जिणेही बाधी, तैसे सुखजात बाधी दुःखाचा लागे. सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता, उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी, तेणे स्वधर्मू आस्था चांगी अनुष्ठावा. इथे थांबूया आपण. बर. मला याच्यातली ही उपमा खूप आवडली 15व्या ओळीमधली, की परमेश्वराने काय केलं की सगळ्या आपल्या तुम्ही आता वाचलं ना ते काय बरं हा अविद्येच्या चिंध्या गोंडाळून एक जीव तयार केलं हे, आणि अहंकाराच्या दोरीने ते सगळे हलवतोय, आणि तसं आपण सगळे हलत असतो. हो ना, सुंदर माहिती. राईट. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.